नवी मुंबई महानगरपालिकेच्या NMMC स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत शहरातील पायाभूत सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि विकास परवानग्यांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. बैठकीत घनकचरा वाहतूक व प्रक्रिया व्यवस्था TWT आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच पाणी पुरवठा, ड्रेनेज व सीवर नेटवर्क मजबूत करण्याच्या कामांवरील प्रस्तावांवर चर्चा झाली. याशिवाय विविध टेंडर मंजुरी, कंत्राट मुदतवाढ, तांत्रिक मान्यता आणि सुधारित खर्च प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. हायब्रिड स्मशानभूमी प्रकल्पासंदर्भातील प्रस्तावासह काही विकास परवानगी आणि टाउन प्लॅनिंग विषयक प्रकरणांचाही आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर स्थायी समिती अध्यक्षांनी माहिती देताना सांगितले की शहरातील पायाभूत सुविधा, पर्यावरण व्यवस्थापन आणि नागरी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध विभागांचे महत्त्वाचे प्रस्ताव समितीसमोर मांडण्यात आले आणि त्यांना मंजुरी देण्यात आली. शाळेमधल्या सर्व विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळाले पाहिजेत हे आम्ही त्या ठेकेदाराला, सर्व संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे आणि वेळेत मिळणार अशी त्यांनी खात्री दिलेली आहे. त्यामुळं या आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला ते बघायला मिळेल. हे बघा, आपण त्याला विद्यार्थ्यांना गणवेश वेळेत मिळाला पाहिजे, साहित्य वेळेत मिळालं पाहिजे हे आम्ही त्या ठेकेदाराला सांगितलेलं आहे. जर त्यांनी वेळेत नाही दिलं तर ते पुढील त्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी नक्कीच त्याचा विचार करू. जुलै महिन्याच्या अगोदर आपल्याला जुलै महिन्यापर्यंत त्यांना गणवेश पूर्ण मिळावेत अशी आमची अपेक्षा आणि ते मिळतील. नाही बघा, हे आता आपण ठेकेदाराला आपण आता देतोय आणि शक्यतो आपण ज्या पद्धतीनं प्रशासनानं याच्या पाठीमागे मुलांना देण्याचा करता विलंब लावला, हा विलंब न होता सर्व लोकप्रतिनिधी या कामासंदर्भामध्ये गांभीर्याने घेतलेलं आहे आणि ते वेळेत बघा, आपण त्याला आत्ता देतोय. आजपासून समजा आज मंजुरी दिलेली आहे, याच्यानंतर तो जेवढ्यात लवकरात लवकर होऊन आपण जुलै महिन्यापर्यंत आपण त्यांना देण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात बोललो. यापुढे आपल्याला मी सर्व पत्रकार बांधवांना शाळेच्या आणायला हवा होता, परंतु आता आपण पाहताय महानगरपालिकेची बॉडी आता 2 महिन्यापूर्वी आलेली आहे आणि आपण या संदर्भामध्ये गांभीर्याने घेतोय. याच्या पुढे सगळं आपल्याला नियमित आणि वेळेनुसार झालेलं बघायला मिळेल आणि नक्कीच आम्ही या गणवेशच्या बाबतीमध्ये, शाळांच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही फार या ठिकाणी गांभीर्याने घेतलेलं आहे. त्यामुळं मुलांना वेळेत लवकरात लवकर कसे गणवेश मिळतील या संदर्भात आपण सूचना दिल्या प्रशासनाने. आता याच्या पुढे तुम्हाला मी काय म्हटलं सन्माननीय साहेब, आपण या ठिकाणी प्रशासन आता यावेळेला सभागृह प्रत्येक गोष्ट वेळेत करेल यापुढे बघायला मिळेल.